कोल्हापूर शहरातील रस्ते विकासाचं काम म्हणजे पीएचडीचा विषय बनलाय। 100 कोटी रुपये खर्चातून सुरू असलेली रस्त्याची कामं म्हणजे वडाप काम असल्याचं दिसून येतंय। त्यातून नागरिकांचा महापालिका प्रशासनाच्या विरोधात रोष वाढतोय। दुसरीकडे निर्माण चौक ते जरगनगर रस्त्याचं काम रखडलंय। वृक्षतोडीला परवानगी मिळाली नसल्यानं सुरू झालेलं रस्त्याचं काम सध्या थांबवलं आहे। त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। कोल्हापूर शहरातील निर्माण चौक ते जरगनगर या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम बराच काळ रखडलं होतं। काही दिवसांपूर्वी आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी खास आदेश काढून हे रखडलेलं काम मार्गी लावलं। 8 दिवस रस्त्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू होतं, पण अचानक पुन्हा हे काम थांबवण्यात आलंय। त्याबद्दल नागरिकांनी चौकशी केली असता 100 कोटी रुपये खर्चातून होणाऱ्या रस्त्यांपैकी हा एक रस्ता आहे। 2 वर्षांपूर्वी त्याला मंजुरी मिळाली, पण रस्त्याचं काम करण्यासाठी काही झाडं तोडणं आवश्यक आहे। त्याची परवानगी महापालिकेच्याच वृक्ष आणि उद्यान समितीनं दिलेली नाही। त्यामुळे निर्माण चौक ते जरगनगर रस्त्याचं सुरू झालेलं काम पुन्हा थांबवण्यात आलंय। त्यातून स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय।